सोबतच संपूर्ण बहुजन समाज पार्टीचे जिल्हा कमिटीचे पदाधिकारी आणि आपल्या सर्वांना एकदा जमीन करतो। मित्र, वेळ जवळ आलेली आहे, शांत बसल्यानं होणार नाही। मनोवादी लोक अजूनही चाणक्य बुद्धीने बहुजन समाजाला गुलाम कसं ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत। आम्हाला जागरूक होण्याची गरज आहे। सतत जेव्हापासून माझ्यावर जिल्ह्याची विस्तारी सतत कंटिन्यू आमचे मार्गदर्शक जिल्हा इंचार्ज मकेश्वर साहेब आणि सोबतीला जिल्हा टीम घेऊन सहा विधानसभा क्षेत्रामध्ये कामामध्ये सातत्य ठेवून कॅडर कॅम्पच्या माध्यमातून असो, कन्व्हिन्सिंग मीटिंगच्या माध्यमातून असो किंवा आंदोलनाच्या माध्यमातून असो, या बहुजन महापुरुषाची विचारधारा सांगून संघटन उभं करून संघटन वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत। सोबतच येणारे अडथळे सुद्धा काम करते वेळी जे काही अडथळे येतात, या अडथळ्याला दूर सारून कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाऊन बहुजन समाजामधली विचारधारा पोहोचवून आमचा बहुजन समाजातला व्यक्ती शासन करती जमात कसे बनेल, ज्याप्रमाणे बाबासाहेबांना म्हटल्याप्रमाणे जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासन करते जमात बनणे, हा मूल मंत्र घेऊन गावागावात जाऊन 6 विधानसभा क्षेत्रात जाऊन आम्ही तो सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्र, जर आम्हाला कुठं अपयश येत असेल त्याचंही कारण आम्हीच असतो आणि जिथं आम्हाला यश येत असेल त्याचंही कारण आम्हीच असू शकतो। मित्र, जो आपल्या कामामध्ये अगर सातत्य जर असेल तर आम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाही। येणाऱ्या काही दिवसामध्ये काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, आचारसंहिता सुद्धा लागलेली आहे। आमची जबाबदारी वाढलेली आहे, बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्याची जिम्मेदारी वाढलेली आहे। आम्हाला काय केलं पाहिजे? आज जे मनोवादी पक्ष आहेत, सत्ताधारी पक्ष आहेत, सत्तेचा दुरुपयोग करून बहुजन समाजाला गुलाम कसा करून आले, त्यांना शिक्षणापासून नोकऱ्यापासून कसे वंचित ठेवत आहेत, हे आपण उघड डोळ्यानं पाहत आहोत। कुठपर्यंत पाहायचं आणि कुठपर्यंत सहन करायचं? आता थांबायचं नाही, काही होऊन जाऊ द्या। परंतु येणाऱ्या काळामध्ये निवडणूक नगरपालिकेची असो, जिल्हा परिषदेची असो किंवा पंचायत समिती असो, आमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून कसा जाईल आमचा हा पुरेपूर प्रयत्न राहायला पाहिजे। आणि त्या दिशेनं आता बहुजन समाज पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं आमचे पुरेपूर प्रयत्न चालू आहे। तुम्हाला गवाही देऊ इच्छितो की भद्रावती नगरपालिकेमध्ये आणि होणाऱ्या जिल्ह्याच्या 10-11 नगरपालिका नगरपंचायत मध्ये बहुजन समाज पार्टीमुळे ताकदीशी लढणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। कारण आम्ही कार्यकर्त्याच्या भरोशावर बनलेल्या संघटनावर भरोसा ठेवून कार्यकर्त्याचा मनोबल वाढवून आम्ही हमखासपणे निकाल देऊ, रिझल्ट देऊ आणि कसल्याही प्रकारच्या महापुरुषाच्या विचारधारेला तडा न जाऊ देता आम्ही नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश करू, याची ग्वाही देऊन मी आजच्या प्रसंगी एक जिल्हाध्यक्ष नाते मी तुम्हाला सांगू इच्छितो की भद्रावती नगरपालिकेमध्ये आमच्या बहुजन समाज पार्टीशिवाय बॅलन्सिंग पॉवरवर येऊन इथल्या नगराध्यक्ष आणि सत्ता कशी काबीज करता येईल हा आमचा पूर्ण प्रयत्न राहील आणि त्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे। मित्र, एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो। जय भीम, जय भारत। माणूस म्हणून जगण्या
नव्हता इथे अधिकार. आवाज येतोय तिकडे? माणूस म्हणून जगण्या नव्हता इथे अधिकार. घेऊनी हाती लेखणीची तलवार. दिली प्रेरणा जगण्याची नवसमाज उद्धाराया. समतेच्या शिपाया तू झिजवूनी काया. नमवीते आज माथा तव चरणी भीमराया. तव चरणी भीमराया. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, वीर बिरसा मुंडा, झाशीची राणी झलकारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज, माता रमाई, जिजाई, सावित्री, परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या माझ्या मायबापांनी सर्व जाती धर्माच्या बाया माणसांना माणुसकीची जाणीव निर्माण करून दिली, त्या तमाम माझ्या मायबापांना त्रिवार अभिवादन. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव सन्माननीय डॉक्टर राईकवार सर, माझ्या आधी ज्यांचं वक्तव्य झालं ते आमच्या आदरणीय थूल साहेब, मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय साठे साहेब, बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं नाव घेणं शक्य नाही कारण 10 ते 15 मिनिटाचा वेळ आहे आणि मित्रांनो, बोलणं हे फार गरजेचं आहे कारण ये जिंदगी ना मिलेगी दोबारा. राष्ट्रसंत कबीर महाराज ने कहा है कि कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. म्हणून वेळेचं महत्त्व जरा जाणून घेऊया. जीवन पुन्हा नाही म्हणून याच जीवनामध्ये आम्ही कसं जगलं पाहिजे मी आपल्याला सांगितलं पाहिजे. काय परिस्थिती होती आपली. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. आज परिस्थिती काय आहे. लोक मुजरे मला करती भीमाच्या प्रतापाने. मग काय, हा भीमाचा प्रताप एकाच जातीसाठी एकाच धर्मासाठी तर नव्हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि या देशाच्या संविधानामध्ये देशात असणाऱ्या 18 पगड जातींचा विचार केला. मग देशात असणारा माझा ओबीसी बांधव असो, माझा SC ST VJ NT, माझा मुस्लिम बांधव असो की माझी ब्राह्मण भगिनी देखील असो, तिचा देखील बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानामध्ये विचार केला. मी आपल्याला मोठ्या गर्वाने आणि सन्मानाने सांगितलं पाहिजे की या ठिकाणी जे सगळ्या जाती धर्माचे लोक उभे आहे, खऱ्या अर्थानं या चंद्रपूर जिल्ह्यामधून या भद्रावती मधून हा इतिहास घडणार आहे. मी सॅल्यूट करते तुमच्या भद्रावतीच्या सगळ्या या कार्यकर्त्यांना आणि सगळ्या आंबेडकरी विचारधारेच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना. किती इंटेलेक्च्युअल लोक या ठिकाणी बसलेली आहे. 2-2 मिनिटच बोलले पण काय सुंदर बोललेले आहे. एक एक माणूस इथे हजाराच्या आणि लाखाच्या संख्येने बसलंय. मग मित्रांनो मला सांगा, काय दिल्ली दूर आहे? काय दिल्ली दूर आहे? परिवर्तन की लहर आई है, नई रोशनी लाई है आणि तुमच्या इथून हा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या ज्या वेळेला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात बोलते, ज्या ज्या वेळेला मी बाबासाहेब आंबेडकरांचं कुठलंही पुस्तक वाचते, त्यावेळेला माझ्या अंगाला शहारे आल्याशिवाय राहत नाही. कारण हे जे काही सगळं चित्र दिसतं आहे, हे जे काही वातावरण या ठिकाणी दिसतंय की आम्ही सगळ्या जाती धर्माची लोक एक आहोत, आमच्यामध्ये भेद नाही, आमच्यामध्ये द्वेष नाही, ही विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली आणि आपण खऱ्या अर्थानं त्या विचारानुसार वागतंय. खुद बाबा साहब ने कहा था कि निवेदन है तुमसे मेरे लोगो, बना के मूर्ति मुझको ना पूजो, पूरा तुम्हें करना मेरा अभियान होगा, इसी से सारे समाज का कल्याण होगा, इसी से सारे समाज का कल्याण होगा. मुझे मूर्ति बनाकर मेरी मूर्ति की आपको पूजा करनी नहीं है, ताकि मैंने जो आपको सद्धम्म का विचार दिया है, अच्छे विचारों का जो विचार दिया है, अच्छे कर्मों का जो विचार दिया है, उन विचारों का आपको पालन करना है. आणि त्याच विचारधारेने चालणारे तुम्ही सगळे या भद्रावतीतील लोक आहात. म्हणूनच नाव दिलंय तुम्ही या सभेला हुंकार सभा. याला मी जोडते
खुंखार सभा. माझा ओबीसी बांधव हा बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे एक विद्वान ऐसा हुआ जिससे हजारों टकरा गए, करिश्मा देख बुद्धि का करोड़ों चकरा गए. अरे ज्ञान की ऊर्जा पर ही जिसका सास था और हर सवाल का जवाब उसके पास था, वो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हम सबका बाप था. ते आमच्या बापानी म्हटलं की देशात असणारा माझा ओबीसी बांधव हा झोपलेला वाघ आहे, तो जर का उठला तर कुणाचं काही खरं नाही. म्हणून तुमच्या भद्रावतीतला ओबीसी वाघ आता जागा झालेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा फुले शाहू आंबेडकरांच्या मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचारधारेचा झेंडा तो रोवल्याशिवाय राहणार नाही. याचं जिथं जागतं उदाहरण या ठिकाणी दिसून पडते आहे. मित्रांनो, मी आपल्याला सांगितलं पाहिजे, या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरच्या जवळ एक दक्षिण सोलापूर नावाचं गाव आहे, मोठं शहर आहे. त्या दक्षिण सोलापूरमध्ये 1936 सालाची ही गोष्ट आहे. जरा हे देखील आपल्या पुढ्यात आपल्याला माहित असलं पाहिजे. त्या 1936 सालातली ही गोष्ट आहे की शिवप्पा पुंडलिक पाटील नावाचा एक व्यक्ती, त्या शिवप्पा तो ओबीसी बांधव माझा, त्या शिवप्पाचा जीव वाचवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तुम्हाला ते उदाहरण माहिती आहे. एकही वकील भेटला नाही शिवप्पाला वाचवायला. शिवप्पाला फाशीची शिक्षा झाली. एकुलता एक पुंडलिक पाटलाचा पोरगा, याला फाशीची शिक्षा होणार, त्याची गलती काहीच नाही. त्याच्यावर निरपराध तो माणूस, त्याला फाशीची शिक्षा होणार. मग म्हणून आता काय करायचं? पुंडलिक पाटील तत्कालीन असणारे इंग्रज गव्हर्नमेंटमध्ये सगळे नामवंत वकील यांच्याकडे गेले. सगळ्या वकिलांनी नकार दिला की नाही रे बा, शिवप्पाला होणारी फाशीची शिक्षा ही टाळता येणार नाही, आम्ही याची केस घेणार नाही. मग ती केस गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे. आणि या आपल्या बापाने तुम्हाला सांगितलं पाहिजे की ज्या दिवशी ही केस बाबासाहेब आंबेडकरांनी हातात घेतली आणि दक्षिण सोलापूरच्या त्या हायकोर्टामध्ये बाबासाहेब आंबेडकर हाजीर झाले, त्या दिवसचा असा रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम झाला की लाखोच्या संख्येने बाबासाहेब आंबेडकरांना पाहायला येणारी जनता, सगळ्या दुकानांमधला माल त्या दिवशी एकदम खतम झाला. असा हा विद्वान महामानव ज्ञानपंडिताच्या पगडीचा हा तुराग असा लाखात होता भीमराव माझा हिराग. मग ओबीसी बांधव असो, माझा मुस्लिम बांधव असो, माझा विजय बांधव असो, एनटी असो की आणखी कुणीही असू द्या, भारत देशाचा रहिवासी, त्या सगळ्यांसाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलं. ये शान, ये शौकत, ये विश्वास न होता आज कोई भी इस देश में किसी का मेहमान न होता. गर मिल पाती खुशियां हमें इस वतन से, मगर याचा आवाज वाढव रे दादा, थोडासा इको वाढव. गर मिल पाती खुशियां हमें इस वतन से, मगर इस देश का संविधान डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने न लिखा होता. डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने न लिखा होता. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मी जेवढी गरिबी अनुभवली असेल तेवढी गरिबी देशातल्या एकाही नेत्याने अनुभवली नाही. मी गरीब असून कधीही गरिबीचं कारण सांगून माझं आंदोलन व माझं स्वाभिमान मी कधीही कमी होऊ दिला नाही. याच पद्धतीनं प्रत्येक माणसाने काम करत राहिलं पाहिजे आपल्या रक्ताच्या माणसांसाठी. या हे बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगून गेले. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर सर्वांसाठी काम करणारे हे विद्वान, बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर फुले शाहू भीमानंतर बहुजनांचा वाली, घरोघरी पेटविल्या क्रांतीच्या मशाली, या कामाचे कुणा नाही मागितले दाम, वारे वा धन्य कांशीराम, वारे वा धन्य कांशीराम. सोपं असतं का मित्रांनो? आपलं कसं आहे, भल्यानं भली 10x10ची खोली, आता 10x10ची खोली नाही राहिली. ती 10x10ची खोली आमची एकच बेडरूम झाली. पण पहिलेच होतं तसं चित्र. आता बंगला झाला, महालबाडी झाली. 30-30 लाखांच्या, 50 लाखांच्या, 1-1 करोड रुपयाच्या गाडीमध्ये आम्ही फिरतोय. ही परिस्थिती बदलली. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर खरा जर या सर्वजन समाजासाठी भाईचारा निर्माण करण्यासाठी जर कुणी अवतरला असेल महामानव, तर ते आहे मान्यवर कांशीराम साहेब. तुम्हाला माहिती आहे, एक उदाहरण मी आपल्याला सांगितलं पाहिजे. मान्यवर कांशीराम साहेबांनी बहुजन समाज पार्टी ही विचारधारा केवळ देशातच नाही तर देशाच्या बाहेर ऑपरेस इंडियन नावाचं मासिक काढून त्या मासिकाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर ही बहुजन मुवमेंट नेऊन ठेवलेली आहे. एकदा 1982 ला मान्यवर कांशीराम साहेबांना जपानमध्ये तिथलं बुराकोमिन नावाचं सामाजिक संघटन आहे, त्या सामाजिक संघटनेने भेदाभेद विरोधी एक परिषद घेतलेली आणि त्या
या परिषदेमध्ये मान्यवर कांशीराम साहेबांना बोलावण्यात आलेलं. देशातल्या जगातल्या 6 विद्वानांपैकी मान्यवर कांशीराम साहेबांचा त्या ठिकाणी नाव घेण्यात आलं. तिथे त्यांना बोलवण्यात आलं. केवळ भारतातच नाही तर मान्यवर कांशीराम साहेबांनी फुले शाहू आंबेडकरांचा हा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलेला आहे. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता काही BSP ची हवा नाही, आता काही निवडून येणार नाही. मी तुम्हाला दाव्यानं सांगितलं पाहिजे की BSP कोई गमले का उगा हुआ पौधा नहीं है साथियों. बड़ा मजाक है, बड़ा मजा आता है कहने में. BSP कोई गमले का उगा हुआ पौधा नहीं है, ये तो बड़ा वटवृक्ष है. इसकी एक टहनी छाटने से हजारों टहनियां बाहर निकल आती है. इसलिए असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. जब तक ना हो सफल नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती, कोशिश करने वालों की हार नहीं. इसलिए तो कहते हम साथियों, मान्यवर कांशीराम साहब ने कहा है कि सिर्फ प्राण निकलने पर ही मौत नहीं होती. हमारे समाज में कई ऐसे लोग हैं, सिर्फ प्राण निकलने पर ही मौत नहीं होती, बल्कि वो भी मरे हुए होते हैं जो अपने हक और अधिकार खुद होकर चुपचाप बैठकर सहते हैं. कांशीराम साहेबांचं यापुढे जाऊन फार मोठं एक सुंदर असं वाक्य आहे. कांशीराम साहेब पुढे जाऊन म्हणतात कि मैंने तो सिर्फ साथियों बाबा साहब आंबेडकर की एक ही किताब पढ़ी. देखो क्या जरूरत है हमें. मान्यवर कांशीराम साहब ने कहा है कि मैंने तो साथियों बाबा साहब आंबेडकर की कितनी किताबें पढ़ी है, सिर्फ एक किताब पढ़ी है. और आप तो कितने सारे किताबें पढ़ते हो, किताबें भी पढ़ते हो, लिखते भी हो, किताबें बेचते भी हो, बताते भी हो किताबों की बातें. किताबें कुछ कहना चाहती है, तुम्हारे पास रहना चाहते, लोगों को बताते हो आप. लेकिन इतनी सारी किताबें पढ़कर भी आप आंबेडकरवादी लोग टस से मस नहीं हो रहे. इसका कारण क्या है. ही खंत मान्यवर कांशीराम साहेबांनी व्यक्त केलेली. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं पाहिजे बांधवांनो आणि भगिनींनो, वेळ फार कमी आहे. मला तर 1 तास पाहिजे असतो. फार दुःख होते मला जर बोलायला मिळालं नाही तर, कारण आम्ही दोघंही पती पत्नी या फुले शाहू आंबेडकरांच्या मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचारधारेला दोघांनी वाहून घेतले, संकल्पच केला आम्ही. मान्य थुल साहेबांनी सांगितलं की सन्मान्य डॉक्टर रायकर सरांनी गव्हर्नमेंट सर्व्हिस 15 वर्षाचा राजीनामा दिला, सोडली आहे फुल टाइम वर्कर. दोघे जर आपण नोकरीवर आहो आणि कांशीराम साहेब जर आपल्या मुखातून आपण सांगतो हो, तर आपण एकाने नोकरी सोडली पाहिजे. आम्ही त्यागही केला आणि माझी देखील पूर्व तयारी आहे पुढे सोडण्याची. कोण करणार, कोण करणार हे काम, कुणाची जबाबदारी आहे. दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा आपण स्वतःपासून ही जबाबदारी घेऊन पूर्ण करायला शिकलो पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, मी आपल्याला सांगितलं पाहिजे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये जो निवडणुकांचा बिगुल वाजलाय, नगरी परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पुढल्या वर्षी आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक देखील होईल. आणि संभाव्य उमेदवार इंटेलेक्च्युअल पर्सन या ठिकाणी आपल्या समोर उभे होते. थुल साहेब हे उभे राहणार आहे. आपल्याला आजपासूनच तयारीला लागायचं आहे. आज नाही तर कधी, उद्या कधीही येणार नाही. उद्याची वाट पाहू नका. जे करायचं आहे ते आजच आपण केलं पाहिजे. काम करो ऐसा की पहचान बन जाए. कसं करायचंय काम, काम करो ऐसा की पहचान बन जाए. हर कदम चलो ऐसा कि निशान बन जाए. जिंदगी तो हर कोई काट लेता है साथियों, जिंदगी जियो तो इस कदर कि मिसाल बन जाए, मिसाल बन जाए. बाबासाहेबांचं शेवटचं एक वाक्य सांगते आणि याच ठिकाणी थांबते की बाबासाहेब म्हणाले होते की मैंने तुम्हारे लिए जो कुछ भी किया है, हे जे काही सगळं आपल्याला मिळालंय ना, ही बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. मग कुठल्या जाती धर्माचा माणूस असू द्या किंवा माझी भगिनी असू द्या, या माझ्या महिलांसाठी तर फार मोठं काम केलंय. आज मला देशाच्या संविधानाच्या आर्टिकल 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. म्हणून मी तुमच्या समोर गुरगुरते, घाबरत नाही मी कुणाला. मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, कॅमेरा माझ्या समोर लागलेला आहे बघा. याला म्हणते मित्रांनो, जगणं याच पद्धतीनं तुम्हाला जगायचं आहे, नाही तर पुढलं भविष्य अतिशय कठीण आहे. डर डर के नहीं जीना है, क्योंकि हम किसकी औलाद है.
वो डरा नहीं है. आणि मग ज्या बापाची आम्ही औलाद आहोत, ज्याचं नेतृत्व आम्ही स्वीकारलेलं आहे आणि समाजामध्ये हे सांगण्यासाठी निघालोय, त्यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही. देशाच्या संविधानाच्या 19 आर्टिकल मध्ये मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, म्हणून मी आपल्याला सांगितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं, बाबासाहेब म्हणाले की मैंने तुम्हारे लिए जो कुछ भी किया है वो बेहद मुसीबतों, अत्यंत दुखों और बेशुमार विरोधियों का मुकाबला करके किया है. तुम्हारा कर्तव्य है ये कारवा सदा आगे ही बढ़ता रहे, हो सके तो इसे आगे ले जाए, वरना इसे यही छोड़ दे, पीछे मत जाने दे. ये बाबासाहेब ने कहा था. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की ही फुले शाहू आंबेडकरांची, मान्यवर कांशीराम साहेबांची आणि आत्ता जी धुरा घेऊन जाते आहे तुमच्या आणि माझ्या अस्तित्वाची लढाई, जिच्या खांद्यावर दिलेली आहे मान्यवर कांशीराम साहेबांनी, त्या बहनजीचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. आणि या व्यवस्थेच्या विरुद्ध आम्हाला बिगुल बंड पुकारायचं आहे. आपण निश्चितच हे काम कराल अशी आपल्या सगळ्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करते. आणि जाता जाता सांगते की माझ्या सन्माननीय महिला भगिनींकडून देखील मी अपेक्षा व्यक्त करते की बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यावर टाकलेला जो विश्वास होता, 1942 ला नागपूरला बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांची महिला परिषद घेतलेली आणि त्या महिला परिषदेमध्ये सगळ्या जाती धर्माच्या माझ्या महिला भगिनी उपस्थित होत्या. त्या माझ्या महिला भगिनींच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी महिलांच्या संघटनेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. महिला या फार प्रामाणिक असतात. माझा फार मोठा विश्वास महिलांच्या संघटनेवर आहे आणि एखाद्या समाजाचं मोजमाप देखील मी महिलांच्या झालेल्या प्रगतीवरून करतो. म्हणून आमच्या महिलांची जबाबदारी देखील वाढलेली आहे. आम्हाला जे हे जीनद मिळालेला आहे, हा जो सन्मान मिळाला, हा जो आदर सत्कार मिळाला, हा जो स्टेज आम्ही आमच्यासाठी निर्माण करू शकतोय, लोकांच्या समोर बोलू शकतोय, हे सगळी महापुरुषांची देण आहे. की भाईचारा निर्माण करत करत सगळ्या जाती धर्माच्या माणसांपर्यंत ही विचारधारा पोहोचवणे आणि सत्तेमध्ये आपल्या विचारधारेची माणसं आणणे. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते आणि इथेच थांबते. जय भीम, जय भारत, जय कांची. छत्रपती शिवाजी महाराज, महामानव क्रांतिबा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, भारतीय संविधान के शिल्पकार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और 21वीं सदी में फुले शाह और बाबा के मिशन को आगे ले जाने वाले बहुजन समाज पार्टी के संस्थापक बहुजन नायक माननीय कांशीराम साहब, इन सभी को आज के इस मौके पर विनम्र अभिवादन करता हूँ. इस सभा के सम्माननीय अध्यक्ष रायकवार सर, इस सभा में उपस्थित सम्माननीय थूल सर, जिनका बहुत अच्छा भाषण हमने सुना, और रायकवार मैडम, थूल मैडम, बसपा के जिलाध्यक्ष रत्नाकर साठे जी, सभी बसपा के पदाधिकारी, यहाँ अम्बेडकराइट आंदोलन की एकजुटता को दिखाने के लिए हमारे साथ मंच को साझा करने वाले पीरिपा के हरीश भाई दुर्योधन, मारुतराव जी रामटे के, सिद्धार्थ सुमन जी जो आरपीआई के साथी है, संतोष भाई रामटे के जी जिन्होंने प्रवेश किया, वो उमेश भाव रामटे के, और जो बहुजन समाज के कार्यकर्ता है जिन्होंने इस नगर परिषद के चुनाव के लिए अपना हुंकार इस सभा से भरा है, वो उमेश काकड़े जी, और सभी गणमान्य साथियों. कुछ साथियों का ये सुझाव था, सूचना थी कि बात जो भी रखे, कुछ हमारे उत्तर भाई के भारतीय साथी है, हिंदी भारतीय साथी है, और निर्माणी के साथी है कि हिंदी में बात रखे, इसलिए हिंदी में बात रख रहा हूँ. 10-15 मिनट में रखूँगा. रायकवार साहब को भी हमें सुनना है. साथियों, हर चुनाव जब आता है तो हर चुनाव आते ही एक बात शुरू हो जाती है हमारे बीच में कि अम्बेडकराइट दल इतने सब फैले हुए हैं, एक हो जाओ, एक हो जाओ, एक हो जाओ. और इस बार हमने फैसला किया कि इस विषय को एक बार का खत्म कर देते हैं. और इस विषय को लेकर पिछले महीने भर से जो कुछ भी प्रयास चल रहे हैं उसका फल हम मंच पर देख रहे हैं कि आरपीआई के साथी
जिन लोगों ने इकट्ठा होकर के एक रिपब्लिकन आघाड़ी को निर्माण किया है, उस रिपब्लिकन आघाड़ी के सभी साथी आज इस मंच पर हमारे साथ में हैं। हमारे कुछ साथियों ने मैसेज, अभी व्हाट्सएप फेसबुक का जमाना है, जुड़ेंगे तो जीतेंगे वगैरह मैसेज तो जुड़ गए हैं। अभी और भी कुछ झांकियां बाकी है, ये तो बस शुरुआत हुई है। वो एक डायलॉग है पिक्चर का कि ये तो झलक है, पिक्चर अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है। वो दुष्यंत कवि की मुझे पंक्तियां याद आती है कि आज ये दीवार हिली है पर्दों की तरह, आज ये दीवार हिली है पर्दों की तरह। शर्त ये थी लेकिन कि ये बुनियाद हिलनी चाहिए। हर गली, हर शहर, हर नगर, हर गली में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए। हर गली, हर नगर, हर शहर में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए। मेरे सीने में सही ना सही, तेरे सीने में सही वो आग, कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए। और सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश यह है कि ये तस्वीर बदलनी चाहिए। और ये तस्वीर बदलने के लिए साथियों जो प्रयास हम लोगों ने शुरू किए हैं, वो प्रयास यहाँ तक आकर के आप लोगों के सामने है। बहुत डिटेल में बात मैडम ने आपके सामने रखी, उसमें हम नहीं जाएंगे। 2014 से देश का वातावरण पूरा बदला है। पूरी संवैधानिक संस्थाओं को अपने हाथों में लेने का काम यहाँ के सत्ताधीशों ने किया है। बाबा साहब कहते थे कि जो संविधान नहीं मानते उनके हाथों में अगर संविधान चला जाएगा तो क्या होगा, उसका एक उदाहरण, उसका पूरा रूप हम ये पिछले 10 साल से देख रहे हैं। किसान खेती में कम, रास्ते पे ज्यादा दिखाई देते हैं। छात्रों को विश्वविद्यालयों से बाहर किया जा रहा है, कर्मचारियों को नौकरी से बाहर किया जा रहा है। सारे के सारे जितने भी हमारी संवैधानिक हकूक अधिकार है, उनको एक दायरे में बांधने का काम चल रहा है। पूरा वातावरण खराब हो गया है। संविधान सही मायने में खतरे में आया है, और संविधान को खतरे में है बताकर हाथों में संविधान लेकर के संविधान के खिलाफ लड़ने का नौटंकी करने वाले, जिन्होंने बाबा साहब को संविधान सभा के अंदर आने से रोका था, जिन्होंने इमरजेंसी के अंदर संविधान को जर्जर कर दिया था, वो लोग संविधान को बचाने की लड़ाई लड़ने का दावा कर रहे हैं। वो कांग्रेस के लोग संविधान को बचाने की लड़ाई लड़ने का दावा कर रहे हैं। इस देश में संविधान को बचाने की लड़ाई कांग्रेस कभी करती नहीं थी, ना वो कर रही है, ना वो कर सकती है। संविधान को बचाने की सही माने में लड़ाई अगर कोई कर सकता है, वो तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के सिपाही कर सकते हैं, बाबा साहब अम्बेडकर के बच्चे कर सकते हैं। और ये सवाल, ये समस्या, संविधान के खिलाफ की लड़ाई, ये किसी एक शहर की, किसी एक गली की, किसी एक नगर की, किसी एक प्रांत की, किसी एक राज्य की नहीं। ये लड़ाई राष्ट्रीय लड़ाई है, ये लड़ाई नेशनल लड़ाई है, और इस लड़ाई को राष्ट्रीय प्लेटफॉर्म पर ही लड़ा जाना जरूरी है। और इस लड़ाई को राष्ट्रीय प्लेटफॉर्म पर आज की तारीख में कोई लड़ रहा है तो वह बहुजन समाज पार्टी है। और इसलिए बहुजन समाज पार्टी को राष्ट्रीय स्तर पर मजबूत करना, यह हर बाबा साहब के बच्चे का, बाबा साहब को मानने वाले का कर्तव्य। इस बात को हमें समझ लेना चाहिए। साथियों, ये बात जो नीचे तक आई है, चुनाव आया कि हमारे सभी राजनीतिक दल को ये महसूस होने लगता है कि अब लड़ाई करनी है। किससे? तो एक दूसरे से लड़ेंगे, मैं आगे कि तू आगे। वो एक शिक्षक है ना, अपने स्कूल के बच्चों को बुलाता है परीक्षा के बाद में, वो बुलाता है कि बता बंटी कितने मार्क्स मिले, तो बंटी बोलता है मुझे 20 मार्क्स मिले। तो दूसरा आता है, अरे बता छोटे तुझे कितने मार्क्स मिले, तो छोटा आता है बोलता है कि मुझे सर इससे ज़्यादा 25 मार्क मिले। फिर बोलता है बबली तू आ, तुझे कितने मार्क्स मिले? बबली बोलती है सर ये तो बुद्धू है दोनों के दोनों, देखो सर मुझे 30 मार्क मिले।
और फिर बोलता है छोटी तू आ जा, तुझे कितने मार्क्स मिले? तो छोटी आती है, सर ये सारे के सारे बुद्धू है, देखो मुझे 33 मार्क मिले। सर चारों के वो शिक्षक चारों के कान पकड़ते हैं, कहते हैं बुद्धू तो तुम चारे हो, अरे तुम चारों के चारों फेल हो चुके हो, पास होने के लिए लगने वाले 35 मार्क भी आपको नहीं मिले, तुम सारे के सारे तो नापास हो गए हो, फेल हो गए हो। और हर चुनाव के बाद हमारा हर राजनीतिक दल मुझे 7%, मुझे 8%, मेरे 2 नगर सेवक, मेरे 4 नगर सेवक, बस बाबा साहब ने कहा था की सब सत्तेची चावी आपल्या हातामध्ये घ्या, उस कुंजी को अपने हाथों में लो। और उस कुंजी को हाथों में लेने की बात बाबा साहब ने अगर कही है तो सत्ता की दावेदारी रखने की ताकत और मादा जिनके हाथों में है, जिनके पास है, साथियों उनके साथ चलना पड़ेगा। हमने पिछले 10 सालों में इस नगर पालिका की भी हालत देखी है। जब से नगर पालिका बनी है तब से यह हालत है। लेकिन भद्रावती के इतिहास में पहली बार यह हुआ कि ये नगर पालिका की बिल्डिंग में, इस नगर पालिका की कार्यालय में नगर पालिका पर कोर्ट की कुर्की आई, डिक्री आई और सीओ मैडम की कुर्सी को जब्त कर दिया गया। इस शहर के हर नागरिक के लिए शर्मनाक बात, हर नागरिक के लिए शर्मनाक बात है। क्या शर्म नहीं आनी चाहिए हमें कि जो लोग इस नगर पालिका पर, नगर पालिका में बैठे हुए अधिकारियों की कुर्सी को जब्त करने की बारी, कोर्ट की कुर्की आने की बारी, इतने अपमानजनक हालत में नगर पालिका को लाते हैं, क्या वो लोग सत्ता में बैठने के काबिल है? हम अगर सत्ता में आते हैं तो जो लोग जिन्होंने नगर पालिका की कुर्सी, तिजोरी को इतना खाली कर दिया कि उन्होंने नगर पालिका पर कोर्ट की कुर्की वसूली के लिए आने का मौका निर्माण किया, उन सबके खिलाफ क्या इंक्वायरी नहीं होनी चाहिए? वो इंक्वायरी लाने का पहला ठहराव हम म्युनिसिपल काउंसिल में करेंगे। और मेरा आह्वान है कि जिनके अंदर दम है वो आए, एजेंडा लेकर हम आए हैं। इस एजेंडे के साथ जो जुड़ना चाहते हैं उनका स्वागत है। इस एजेंडे के साथ जो जुड़ना चाहते हैं, इस गांव में शौचालय बने हैं, एक शौचालय शुरू हो तो दिखा दो। स्वच्छता मिशन, स्वच्छता मिशन, स्वच्छता मिशन के नाम पर हर शौचालय के अंदर साफ शौच ही खाना बाकी रह गया, पैसा खा लिया है। रस्तों की हालत देखो, रस्ते खा लिए हैं। नगर पालिका की सब्जी मंडी की बिल्डिंग बनाए हैं, वहां एक आदमी मर गया, 4 दिन तक पता नहीं चला कौन मरा पड़ा है। किसका पैसा है ये? कौन करता है ये? और जिन लोगों ने नगर पालिका को इस हालत में लाया है, नगर पालिका का पैसा ही आपका और मेरा पैसा है। सरकार इनको पैसा देती है, फंड देती है, हम टैक्स भरते हैं, वो फंड जाता है। हमारे पैसे का इस तरह के सत्यानाश करने वाले लोग अगर सत्ता में बैठे हैं तो क्या उनके जेबों से इस सत्यानाश की वसूली नहीं होनी चाहिए? हम अगर सत्ता में आते हैं तो उनकी भी इंक्वायरी कराएंगे और उनसे भी वसूली कराने का एजेंडा लेकर इस चुनाव के अंदर हम आए हैं। इस एजेंडे के साथ जो जुड़ने की हिम्मत रखते हैं उनका यहां पर स्वागत है। साथियों, बहुत सारी बातें, यहां का एक बरगद का पेड़ था, उसको लेकर तो पिछली बार भी हमने उठाव किया था। बरगद के पेड़ को काट दिया, किस लिए? पैसा खाने के लिए। वहां एक कृत्रिम बरगद का पेड़ लगाया, धरती माता का चित्र लगाया, असली धरती माता की तो गर्दन काट दी। क्या ऐसे लोगों के खिलाफ इंक्वायरी नहीं होनी चाहिए? होनी चाहिए। हम सत्ता में आते हैं, हमने उस वक्त भी कहा था जब भी आएंगे इंक्वायरी करेंगे, जिम्मेदारी निश्चित करेंगे। इस एजेंडा को लेकर इस चुनाव में हम आए हैं। जो इस एजेंडा के साथ जुड़ने की फिर हिम्मत रखते हैं उनका यहां पर स्वागत है। साथियों, जो लोगों ने, हम सब जानते हैं, ये शहर के लोग जानते हैं कि कौन लोग जिम्मेदार हैं। उन लोगों को भारतीय जनता पार्टी आज अपने कांधे पे बिठा करके घूम रही है। हमारे एक साथी है उमेश भाई, हमारे साथ में आए हैं। उमेश भाई, आप बीएसपी के साथी हो गए हैं, बीएसपी के हाथी की सवारी करके नगर पालिका कक्ष शान तक पहुंचेंगे। हमारे एक साथी है, उन्होंने कहा कि मैं भी चुनाव में लड़ना चाहता हूं, मेरा चुनाव चिन्ह होगा वॉशिंग मशीन। ने कहा वॉशिंग मशीन मत ले, कभी भी बदल सकता है। बीजेपी का चुनाव चिन्ह जा करके वो कभी भी उसका चुनाव चिन्ह वॉशिंग मशीन हो सकता है।
क्योंकि ऊपर से नीचे सारे गंदे लोगों को, सारे भ्रष्टाचारियों को, सारे भ्रष्ट लोग, फिर वो ऊपर के पवार कुटुंब के कोई हो इस राज्य के अंदर, या भारत या मां भद्रावती के अंदर के धानोरकर फैमिली के अंदर के लोग हो, सारे के सारे को धुलवाने का काम कोई कर रहा है तो भारतीय जनता पार्टी के लोग कर रहे हैं। क्या ऐसी भारतीय जनता पार्टी को सबक सिखाने की जरूरत नहीं है? ये गांव के बीच में व्यापारी सभी भाइयों से मेरा आह्वान है, भाई पीछे बोलते हो यार, हिम्मत है तो साथ में आओ, हिम्मत है तो साथ में आओ। यहां बीचों बीच हमारी महिलाएं जाती है, हमारी बहनें जाती है, वहां का पूरा व्यापार खत्म हो गया। क्यों खत्म हो गया? ये शराब की दुकान किसने? मेरी लगाई है, मेरी लगाई है। इस शहर के प्रथम नागरिक बनकर के घूमने वाले ने इस देश के नागरिकों की नाक को नीचा किया है, महिलाओं के नाक को नीचा किया है। वहां से कोई महिला नहीं गुजर सकती, वहां का सारा धंधा खत्म हो गया है। व्यापारी पीछे बोलते हैं। क्या किसी पॉलिटिकल पार्टी में हिम्मत है आगे आकर के लड़ने की? अब उसे वॉशिंग मशीन में डालकर धुलाया जाएगा। हमारे ही पिछले चुनाव में हमारे ही अम्बेडकराइट करने वाले कहने वाले साथियों ने उसी को कांधे में बिठा करके विधानसभा में बेचेंगे। अब एक गांव के बीच में शराब की दुकान लगाई है। अब हर अम्बेडकरी आदमी के घर में शराब पहुंचनी चाहिए, इसलिए ऐसे ही एक आदमी को, उसी आदमी को कांधे पे बिठाया और अपना उम्मीदवार बना करके ले गए। यहाँ के लोगों ने काफी अच्छा सबक सिखाया, उसको उसकी जगह दिखा दी विधानसभा के अंदर। अब नगर पालिका में मौका है, अब नगर पालिका में मौका है। इसलिए जिनके वेस्टेड इंटरेस्ट है, लोग कहते हैं सारे अम्बेडकराइट दल क्यों नहीं जुड़ते? अरे वेस्टेड इंटरेस्ट, शराब के दुकान ठेकेदारी चलवाने वाले लोगों को कांधे पे बिठाने वाले लोग हम जैसे लोगों के कांधे से कांधा मिलाकर नहीं बैठ सकते। जो लोग लड़ने की हिम्मत करते हैं वो साथी बैठे हैं। 99% अम्बेडकराइट विचारों के दल इकट्ठा बैठे हैं। जो नहीं बैठे समझ जाओ क्यों नहीं बैठते हैं। ठेकेदारियां, ठेकेदारी चलती है, नाली सफाई नहीं हो रही है, बिल नहीं मिले हैं। हमारे वो घंटा गाड़ी चलती है, घंटा गाड़ी का बहुत बड़ा भ्रष्टाचार है। हमने पिछले बार आवाज उठाया था नगर पालिका के लिए, है ना। जितनी पेपर पे खरीदी की हुई घंटा गाड़ियां है, उतनी घंटा गाड़ियां अस्तित्व में नहीं है। कौन इंक्वायरी करेगा? कोई नहीं करेगा, ये हम करेंगे। बहुत भ्रष्टाचार है नगर पालिका के अंदर, और इस नगर पालिका के अंदर भ्रष्टाचार को भी खोदा जाएगा ना, तो जो लोग जिम्मेदार है उनके जेब से जो निकलेगा उससे भद्रावती की सूरत पूरी के पूरी बदल जाएगी। और इसलिए साथियों, आप सबसे मेरी उम्मीद है, सबसे मेरा आह्वान है कि फिर एक बार ये मौका ना गवाएं कि यहां वो वहां, वो वहां। यहां अगर भारतीय जनता पार्टी के साथ टक्कर लेने की किसी की ताकत है, भारतीय जनता पार्टी के लोगों के साथ, भारतीय जनता पार्टी के साथ टसल लेकर के आगे बढ़ने की किसी में हिम्मत है, किसी में मादा है, तो वो अम्बेडकराइट पार्टियों के अंदर है, वो बहुजन समाज पार्टी के अंदर है। और इसलिए आपसे वो सभी से मेरा आह्वान है कि चुनाव में ये टसल सीधी है, सीधी टसल है भ्रष्टाचारियों के खिलाफ, भ्रष्टाचारियों के आश्रयदाता भारतीय जनता पार्टी के खिलाफ। और उसकी सीधी टसल में बहुजन समाज पार्टी पूरी दमखम के साथ, ताकत के साथ उतरने के लिए सिद्ध हो चुकी है। अकेले एक जाति के दम पर चुनाव नहीं हो सकता। भीम शक्ति के साथ शिव शक्ति भी जुड़नी चाहिए, शिव शक्ति के साथ भीम शक्ति भी जुड़नी चाहिए। इसलिए मैंने कहा अभी तो झांकी दिखाई है, पिक्चर अभी बाकी है, वो आएगा। चुनाव थोड़ा लेट लगेगा ऐसे में लगा था, इसलिए चुनाव का सिर्फ एक ही फेज पूरा हुआ। थोड़ा 10 तारीख तक मौका मिलता तो ये स्टेज थोड़ा और लंबा चौड़ा लगाना पड़ सकता था। स्थितियां बदलेंगी, स्थितियां बदलेंगी, हालात बदलेंगे। और मैं विश्वास दिलाता हूं, मैं आप लोगों के बीच बार बार आता रहा हूं, ये कहते हैं कि विश्वास दिलाने के लिए आता रहा हूं कि हम लोग इस गांव से भ्रष्टाचार को उखाड़ करके फेंक देंगे। ये गांव समतावादी विचारों पे चलने वाला गांव है। इस गांव से हम भारतीय जनता पार्टी को उखाड़ करके फेंक देंगे, उन्हें अपनी जड़ें यहां नहीं मजबूत करने देंगे। और इसलिए भारतीय जनता पार्टी के साथ लड़ने की जिसकी ताकत नहीं, उन लोगों के साथ ना जाए और बहुजन समाज पार्टी के हाथों को मजबूत करे। इस नीले आसमान के नीचे चले, नीले झंडे के नीचे चले, हाथी के साथ चले। और मेरी सभी से यह आग्रह है, सभी से यह विनती है कि जो जो लोग भारतीय जनता पार्टी को यहां सत्ता में आने से रोकना चाहते हैं,
उन विषमतावादी ताकतों को, मनोवादी ताकतों को, संविधान विरोधी ताकतों को जो यहाँ के सत्ता से दूर रखना चाहते हैं, उन सभी से मेरा आह्वान है कि फिर ये ना कहना कि भाई हमने अगर थोड़ा सहकार्य किया होता। हर बार ये कहते ना कि भाई आपके वोटों के कारण हमारा उम्मीदवार गिरता है। इस बार मैं बिल्कुल दावे के साथ कहता हूं कि हमारे उम्मीदवार को कोई खतरा है तो आपके डिवीजन के कारण है, हमारे डिवीजन के कारण नहीं। लेकिन उस खतरे से भी हमारा उम्मीदवार बिल्कुल बाहर निकलेगा, कामयाब होगा और आने वाली नगर पालिका के अंदर यहाँ बहुजन समाज पार्टी के माध्यम से, बहुजन समाज पार्टी के चुनाव चिन्ह तले नगर पालिका में बदलाव होगा। उमेश भाई विश्वास रखो, आज यहाँ बैठे हो, कल वहां बैठोगे, इसलिए बाजू में आओ। इसलिए उन्होंने कहा अरे उतनी दूर कहाँ बैठते हो, बाबा साहब के पुतले के पास हमने जगह मांगी थी। उन्होंने कहा ज्यादा दूर मत बैठो यार, आप नगर पालिका के कुर्सी के काफी करीब हो तो जरा बाजू में जाकर बैठो। इसलिए बाजू में आके बैठे हैं। बहुत जल्दी यहाँ है, हम वहां दिखेंगे। इसलिए कोशिश करो, पूरी ताकत लगाओ, पूरा दम लगाओ। अभी तो मैंने बार बार कर रहा हूं, झांकी है। एक उम्मीदवार का उल्लेख किया, लोगों ने कहा आप लड़ो, ऐसे लोगों ने कहे वाले उम्मीदवार ढूंढ ढूंढ के लाए। वो हम साथी हमारे जोश में आ गए, उन्होंने डिक्लेयर कर दिया। थोड़ा है ना, मतलब थोड़ा झाकून ठेवूया, खोलिया हो। लोगों ने दिए हुए उम्मीदवार है। और जो लोग ये ठेकेदारी करते घूमे ना, समाजाचे ठेकेदार आम्हीच सारे, गाव में सारे मेले मेले मेले। म्हणून बसा म्हणतो तो बसत नाही बरं। सकाळी हात जोडून विनंती केली नाही, एका आवाजात आलेले भाऊबंद आहेत सगळे. लेकिन ठीक आहे, लढायचं तर लढायचं, जे होईल ते छातीला माथी लावू, नगरपालिकेत सत्ता बसव. ज्यांच्यात प्रामाणिकता है, ईमानदारी जिसमें वो आए हैं, बेईमान नहीं आए. मुझे बुरा लगता है क्योंकि 2 दिन और है और साथियों का बहुत दबाव है। आओ आओ आओ, हम यहाँ हैं तो वो वहां जाके बैठे, कल वहां मीटिंग थी तो यहाँ घूम रहे थे। मैं किसकी बात कर रहा हूं आप समझ जाओ। वो नहीं आते, फिर भी हमारे भाई है, हम उनको साथ लेके चलने के लिए तैयार है। हम लेके चलने के लिए तैयार है, साथ आए। कांग्रेस भी अगर चाहती कि सही माने में भी आप अगर अनुवादी ताकतों से लड़ना चाहते हैं, आ जाए, स्वागत है। सबको साथ लेके चलेंगे, ये विश्वास रखो। 2 दिन में परिवर्तन और होगा। लोगों से परिवर्तन की आवाज उठ रही है, लोगों से परिवर्तन की आवाज उठ रही है। लोग कह रहे सबको बदलना है, सबको बदलना है, पुराने चेहरे सभी बदलने हैं। इसलिए उमेश बाबू आपके लिए बहुत ही अच्छा वातावरण है। पुराने चेहरे बदलने हैं, ये मैं नहीं कहता। गांव के किसी भी कोने में जाओ, बच्चा बच्चा कहता है पुराने चेहरे बदलने हैं, नए युवाओं को साथ देना है, नए युवाओं को सत्ता के डोरी को हाथ में देना है। ये निर्धार और निर्णय भद्रावती के शहर के अंदर रहने वाले नागरिकों ने कर लिया है। उस निर्धार को आगे ले जाने का काम बहुजन समाज पार्टी कर रही है। मैं आप लोगों से फिर विनती करता हूं कि जोरों से काम में लगे, हम जरूर कामयाब होंगे। अपनी बात को यही रोकता हूं, समय बहुत कम है। रायकवार सर के लिए बाकी समय छोड़ते हुए अपनी बात को विराम देता हूं। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय। धन्यवाद सर, आपण खूप असं चांगलं मार्गदर्शन इथं केलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। बहुजन समाज पार्टीचा विजय असो, विजय असो, बहुजन समाज पार्टीचा विजय असो, विजय असो। बीएसपी की क्या पहचान, नीला झंडा हाथी निशान, बीएसपी की क्या पहचान, नीला झंडा हाथी निशान। बाबा तुम्हारा मिशन अधूरा, बीएसपी करेगा पूरा, शाहू तुम्हारा मिशन अधूरा, बीएसपी करेगा पूरा, फुले तुम्हारा मिशन अधूरा। बीएसपी करेगा पूरा। जो बीएसपी की बात करेगा वो दिल्ली पे राज करेगा, बीएसपी की बात करेगा, वो दिल्ली पे राज करेगा। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर मोहनजी रायकवार, प्रदेश महासचिव बहुजन समाज पार्टी, हे आपलं अध्यक्षीय भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। स्वतःच्या मनमनगट मेंदूचा वापर करून महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं
असे ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, तुम्हा आम्हा भारतीयांचे उद्धारकर्ते, भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब, क्रांतीवीर बिरसा मुंडा, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, माता जिजाई, सावित्री, रमाई, झलकारीबाई आणि परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या संत महापुरुषांनी आपलं आयुष्य वेचलं त्या तमाम संत महापुरुषांच्या विचारांना विनम्र अभिवादन. बंधूंनो, या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरामध्ये आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने नगर परिषदेचा बिगुल फुंकण्यात आलेला आहे आणि त्याची ही हुंकार सभा, या हुंकार सभेला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी सन्माननीय माजी जीएसटी कमिशनर संजयजी थूल, ज्यांनी आताच आपल्यासमोर या भद्रावती शहराची भूमिका येणाऱ्या निवडणुकीत काय असणार आहे विस्तृत मांडलेलं आहे, ते सन्माननीय ॲडव्होकेट भूपेंद्रजी रायपुरे साहेब. त्याच्या आधी ज्यांनी या ठिकाणी खुंकार असा हुंकार भरला त्या डॉक्टर विद्या राईकवार, संगीताताई थूल, सन्माननीय या जिल्ह्याचे अध्यक्ष रत्नाकरजी साठे, BRCP सोडून आज बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश केला जे आमचे ओबीसी समाजाचे NT समाजाचे नेते आहे संजयजी बोधे, अजयजी लिहितकर, मान्य जांभोळे सर, सन्मान्य मारुतीजी रामटेके साहेब, आमचे सन्मित्र सिद्धार्थजी सुमन, जे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भावी नगराध्यक्ष म्हणून आपण पाहत आहात ते युवा नेते उमेशजी काकडे, या जिल्ह्याचे प्रभारी धर्मेशजी निकोशे साहेब, सन्मान्य रिपाई नेते संतोषजी रामटेकेजी, खंडारे सर, प्राध्यापक रामरावजी नन्नावरे सर, लाडे सर, उमेशभाऊ रामटेकेजी, माजी जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टीचे मुकद्दरजी मेश्राम, पेटकरजी, ज्यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते रिपाईचे आहेत, पिरिपाचे हरिभाई दुर्योधनजी, संतोषजी साखरकर, मान्य जुनघरेताई आणि उपस्थित या भद्रावती शहरातील चंद्रपूर जिल्ह्यातून जे जे या ठिकाणी या कार्यक्रमाला आले सगळे बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांना सप्रेम जय भीम. बंधूंनो, हा जो हुंकार या ठिकाणी भरलेला आहे, बहुजन समाज पार्टीच्या वतीनं नेहमीच प्रयत्न झालेला आहे की या देशामध्ये SC ST OBC आणि मायनॉरिटी अल्पसंख्याक हे सगळे एकत्र येऊन बहुजनांच्या हाती सत्ता आली पाहिजे. आपण पाहतोय की या 75 वर्षामध्ये भारतीय राजकारणामध्ये आम्ही आहोत SC ST OBC मायनॉरिटी बहुजन समाज, परंतु 75 वर्षामध्ये अल्पजनाच्या हाती सत्ता राहिलेली आहे. तुम्ही 75 वर्षाचा इतिहास चाळून पहा. या देशाचे प्रधानमंत्री किती OBC झाले हे थोडंसं भद्रावतीतल्या शहरातील लोकांनी जरासं शोधा. किती मुख्यमंत्री OBC झाले तेही पहा. ज्या ज्या वेळेला तुमच्या हातात सत्ता देण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला आणि आम्हाला गाजर दाखवण्यात येते, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून या बहुजन समाजातील लोकांनी किती दिवस या सत्ताधाऱ्याचं प्रस्थापित मनुवाद्याचं गाजर हलवत राहायचं की त्याला कापून तुकडे करून खायचं, हा निर्णय तुम्ही या हुंकार सभेतून घेऊन जायचा आहे. कारण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिल्यानंतर त्यांना अपेक्षा अशी होती की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाच्या तत्वावर हा देश चालला पाहिजे. इथला गरीब कष्टकरी हा सुद्धा सर्वसामान्य माणूस प्रस्थापित लोकांच्या लाईनीमध्ये आला पाहिजे. इक्वॅलिटीचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं होतं. आणि म्हणून बहुजन समाज पार्टी ही राजकीय पार्टी जरी असली परंतु हे बहुजन एक आंदोलन आहे. याचं अंतिम जे ध्येय आहे ते आहे सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक मुक्ती. या देशातील बहुजन समाजाची आर्थिक मुक्ती झाली आहे का, तर असं चित्र दिसते की नाही. शेतकरी अजून गरीब होते आहे. या प्रस्थापित मनोवादी सरकारने ज्या ठिकाणी आता हे तिगडीचं सरकार आहे, BJP आणि खोक्यावाले जे दोघं जण एकत्र आले असे तिघा मिळून हे सरकार बनवलं. 6 महिन्याच्या आत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं. झालं का शेतकऱ्याचं कर्ज माफ? ओला दुष्काळ आहे तरी अजूनपर्यंत दिवाळीच्या आधी पैसे देऊ म्हणजे अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाही. मोर्चा काढला, त्यांच्यातच खोक्यावाल्याच्या सोबत असणारी एक जण नागपूरला आता मोठा मोर्चा निघाला. 2 दिवसात त्यांना मुंबईला बोलावलं आणि 6 महिन्याचं पुन्हा गांजर दाखवलं.
तर हे बहुजन समाजातील ओबीसी समाजातील सगळ्या लोकांनी समजलं पाहिजे की सत्ता मानवतावादी विचाराचे लोकच तुम्हाला इक्वॅलिटीमध्ये आणू शकतात. आणि हा मानवतावादी विचार जर या देशामध्ये कोणी घेऊन चालत असेल तर ती पार्टी आहे बहुजन समाज पार्टी आणि तिच्या नेत्या बहनकुमारी मायावतीजी. दुसरा एकही नेता या देशातील लोकांना समानतेची वागणूक देऊ शकणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारं ना काँग्रेस आहे ना बीजेपी आहे. त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे प्रत्येकाची. आणि काँग्रेसचाच बच्चा आहे बीजेपी, RSS त्याचा बाप आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. हे माहीत असताना सुद्धा आपण किती दिवस आपल्या पायावर दगड पाडून घेणार आहोत हे आपण आता लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की या देशातील ओबीसीची स्कॉलरशिप कमी केली, शेड्यूल कास्टच्या मुलांची स्कॉलरशिप कमी केली. उच्च शिक्षणामध्ये तर शेड्यूल कास्टला आता उत्पन्नाची अट लावलेली आहे. त्या दिवशी महाराष्ट्राच्या कॅबिनेटची बैठक झाली. त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 19-10 तारखेला बैठक झाली, पण त्यांनी जो GR काढला त्याच्यामध्ये ते लिहिलं नाही. जे पोरं आपले फॉरेनमध्ये शिक्षणासाठी जातात, 1-1 करोड रुपये खर्च येतो, त्याच्यासाठी स्कॉलरशिप मिळायची, पण त्यामध्ये उत्पन्नाची अट लावली आणि त्याचं परिशिष्ट 30-10ला सामाजिक न्याय खात्याचं जे GR निघते त्या GR मध्ये नमूद केलं. म्हणजे आता उच्च शिक्षणासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, पहिले लागत नव्हता. ही अट उत्पन्नाची नव्हती. हे जाणीवपूर्वक षडयंत्र केल्या जाते. मगाशी सांगितलं की SC मध्ये वर्गीकरण केल्या जाते, ओबीसी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या नावाने भांडणे लावले जातात. शेड्यूल ट्राईबमध्ये बंजारा असेल, धनगर असेल आणि इथला मूळ आदिवासी असेल यांच्यामध्ये भांडणे लावले जातात. केव्हा? जेव्हा आरक्षणच खतम केलं या व्यवस्थेनं. इथल्या सगळ्या संस्था त्यांच्या घशात घातल्या त्यांनी. जिथून तुम्हाला नोकऱ्या मिळत होत्या ते आरक्षण आता बंद झालेलं आहे, सगळं खाजगीकरण झालेलं आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण या गव्हर्नमेंटनं दिलं पाहिजे हे होतं 45व्या कलमानुसार, परंतु आता सगळीकडे कॉन्व्हेंटचं पीक आलं. 1,50,000, 30,000, 2-2 लाखापर्यंत नर्सरीच्या पोरांची फी द्यावं लागते. ही स्थिती झालेली आहे. कुठं तुम्हाला आरक्षण मिळणार आहे? जेव्हा आरक्षण मिळत नाही तेव्हा आरक्षणाच्या नावावर आम्हाला आमच्यात भांडणं लावण्यात येते. हे चित्र आपण पाहिलं पाहिजे. आताच त्या पुण्याला सन्माननीय अजित पवारांचे चिरंजीव यांच्या कंपनीनं महारवतनाच्या जमिनीचा 1800 कोटीचा घोटाळा केला. तो उघडकीस आला. आता म्हणते ते रद्द करतो आम्ही. ते रद्द जरी केलं तरी त्याला 43 कोटी रुपये भरावं लागणार आहे ते व्यवहार रद्द करण्यासाठी. म्हणजे 1 ते 26 महारवतनाची जमीन त्यांनी कमी पैशामध्ये लाटली होती. ते उघड आल्यामुळे झालं. गुन्हे दाखल झाले, पण 1 नंबरचा गुन्हेगार बाहेर आणि बाकीच्या गुन्हेगारावर गुन्हे दाखल झाले. ही व्यवस्था तुमच्या आमच्यासाठी नाही, लक्षात घ्या. म्हणून अण्णाभाऊ साठेंनी 16 ऑगस्टला आंदोलन केलं होतं की आजादी झुटी है, देश की जनता भूकी आहे. ती कालही होती ना आजही आहे. जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर 80 करोड जनता या देशाची दारिद्र्य रेषाखाली आहे. आजही कंट्रोलच्या लाईनमध्ये आमचे लोक लागतात. उच्च दर्जाचे गहू आणि तांदूळ खाऊ शकत नाही. ही परिस्थिती या देशामध्ये SC, ST, OBC आणि मायनॉरिटीची झालेली आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जे सगळे आंबेडकरी नेते जे रिपब्लिकन गटागटामध्ये सगळे विखुरले होते, ही मोठ या ठिकाणी सन्मान्य ॲडव्होकेट रायपुरे साहेबांच्या माध्यमातून, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष साठे यांच्या माध्यमातून, डॉक्टर सुमन यांच्या माध्यमातून, सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र आले. हा महाराष्ट्रातील नवा इतिहास घडविल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवला पाहिजे. असंच चित्र मला बहुजन समाज पार्टीने पुढाकार घेऊन गडचिरोलीमध्ये सुद्धा झालेलं आहे. कालच त्यांच्या अनेक मिटिंगा झाल्या, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आमच्या वर्धेमध्ये सुद्धा 2 मिटिंगा झाल्या, उद्या पुन्हा 1 मिटिंग आहे. म्हणजे आम्ही पुढाकार घेण्याला तयारच आहोत, परंतु आपण सगळ्यांनी जर त्याला साथ दिला, निश्चितच भद्रावतीच्या या नगर परिषदेमध्ये ओबीसी समाजाचे आमचे युवा तडफदार नेते उमेशजी काकडे नगराध्यक्ष बनल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी ग्वाही देतो. आणि या भद्रावती शहरातील सर्व व्यापारी लाईन असेल किंवा बाकीचे पक्ष असतील, त्यांनी सुद्धा यासोबत जुडावं. कारण तुमच्या आमच्या हक्काची लढाई प्रस्थापित मनोवादी पक्ष लढू शकत नाही, लक्षात घ्या. UMच्या माध्यमातून तुमच्या आमचे वोट चोरी केलीच आहे, मत चोरी केलेच आहे, डुप्लिकेट नाव मतदान त्या यादीमध्ये टाकलेले आहे. ह्या सगळ्याचा भंडाफोड दुसरे पक्ष करू शकत नाही. आणि म्हणून प्रामाणिकपणे येणाऱ्या काळामध्ये या भद्रावती शहराचा इतिहास या ठिकाणी रचला जाईल या हुंकार सभेच्या माध्यमातून, अशी मला ग्वाही आहे. आपण मोठे कष्ट या ठिकाणी करून हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल बहुजन समाज पार्टीच्या सगळ्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचं, या BRSP असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादीमधून बहुजन समाज पार्टीमध्ये ज्या ज्या
कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला त्या सगळ्यांचं मी बहुजन समाज पार्टीचा प्रदेश महासचिव या नात्याने हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो. ये तो अंगड़ाई है, आगे और लढाई बाकी है. या लढाईसाठी आपण सगळेजण सज्ज राहाल अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. बंधूंनो, एक शायर म्हणतो, एक कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता, कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, एक पत्थर तो तबीयत से उछालो. हा पत्थर हा बहुजन समाज पार्टी आणि रिपाईच्या लोकांनी उचललेला आहे. याचं प्रतीक येणाऱ्या 2 डिसेंबरला जी निवडणूक होईल त्याचा रिझल्ट जेव्हा 3 तारखेला तेव्हा दिसलं पाहिजे. हे आव्हान तुम्हाला मी या ठिकाणी हुंकार सभेच्या माध्यमातून करतो आहे. यानंतर जे पुढच्या 2026 मध्ये पदवीधर निवडणूक आहेत, तुमच्या आमचे अनेक ग्रॅज्युएट आहेत, 10 लाखाच्या जवळपास ग्रॅज्युएट आहेत. हे 10 लाख ग्रॅज्युएट जर या 6 जिल्ह्यातून एकत्र आले तर तुमचा आमदार बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही. जीएसटी मान्य थुल साहेब माझी जीएसटी कमिशनर आहेत, उच्च विद्याभूषित आहे. तुमच्या आमच्या हक्काची लढाई विधान परिषदेमध्ये चांगल्या तऱ्हेने लढू शकतात. आणि म्हणून आतापर्यंत आम्हाला हे समजतच नव्हतं का ग्रॅज्युएटचा आमदार राहते. आपण प्रस्थापित पक्षातील लोकांना निवडून दिलं. तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊन जो मानवतावादी विचाराचा, समतावादी विचाराचा, बंधुभावाचा विचार घेऊन त्या विधान परिषदेमध्ये जाईल असा माणूस निवडून द्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे मग बामसेपचे कर्मचारी असेल, बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी असांनी मतदानाची दर वेळेला याची नोंदणी करावी लागते. ते मतदार नोंदणी आपण सर्वांनी आवर्जून करावी अशी आग्रहाची विनंती करेल. मंचावरील सर्व आयोजक मंडळीला धन्यवाद देईल. मला या ठिकाणी बोलावलं, माझ्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश झाला आणि ही हुंकार सभा या ठिकाणी जी आयोजित केली, हा हुंकार येणाऱ्या निवडणुकीचा असेल. त्यासाठी सगळेजण साक्षीदार असाल आणि इथली विजयी मिरवणुकीला पुन्हा तुम्ही मला बोलवाल ही अपेक्षा ठेवून तुमची मी रजा घेतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर मोहनजी राईकवार साहेब, प्रदेश महासचिव बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्य, यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं. मी सर्व कार्यकर्त्यांना अशी विनंती करतो, फक्त आभार प्रदर्शनचा प्रोग्राम इथं बॅलन्स आहे. कोणीही इथून जेवण केल्याशिवाय जाऊ नये. जेवणाची ही व्यवस्था पंचशील नगर इथे केलेली आहे. यानंतर मी राजेंद्र पाटील सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम इथं करावा. बहुजन समाज में जन्मे सभा तमाम संतों, गुरुओं और महापुरुषों को नमन करते हुए आज मैं इस हुंकार महासभा के उपलक्ष्य में भाइयों, पूरे महाराष्ट्र में नगर पालिका का इलेक्शन का दौर चल रहा है. हमारी भद्रावती में भी इलेक्शन के दौर के ऊपर ये हुंकार सभा का आयोजन भद्रावती तालुका बहुजन समाज पार्टी की ओर से किया गया, जिसमें आज के इस कार्यक्रम की अध्यक्षता माननीय राईकवार जी साहब, सचिव महाराष्ट्र बसपा कमेटी,